सुस्वागतम. डेक्कन एज्युकेशन सोसायटी व विद्याभारती यांच्या संयुक्त विद्यमाने 10 दिवसांचे पायाभूत स्तर आचार्य प्रशिक्षण शिबिर जे NEP वर आधारित आहे, या प्रशिक्षणाच्या शेवटच्या म्हणजेच समारोपाच्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत. आज या समारोपासाठी उपस्थित असलेले डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाहक माननीय श्री आनंद काटीकर सर, तसेच डॉक्टर अरुण कुलकर्णी, विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष, श्री रघुनाथ देवीकर, विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र मंत्री, जान्हवीताई अयाची, विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा, दादासाहेब काजळे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री, सुनीताताई जाधव, विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र शिशुवाटिका प्रांत संयोजिका, सदाशिव उपाले म्हणजेच भाई, पश्चिम क्षेत्र शिशुवाटिका प्रचारक, पश्चिम क्षेत्र म्हणजे महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा, तसेच अमित कुलकर्णी सर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अनेक महत्त्वाच्या समित्यांवर ते आहेत. त्यातील सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आत्ता आपण जे 10 दिवसांचं प्रशिक्षण करतोय ती NEP इम्प्लिमेंटेशन. तसेच इथे उपस्थित सर्व शाळांचे सकारात्मक विचार करणारे सर्व मुख्याध्यापक आणि उत्साही शिक्षकवृंद या सर्वांचे मी समारोपाच्या कार्यक्रमात स्वागत करते. यानंतर माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपर्णाताई साने यांना मी विनंती करते की त्यांनी अहवाल वाचन करावे. नमस्कार सर्वांना, सर्व मान्यवरांना नमस्कार. शुभ दुपार. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि व्यासपीठासमोरील सर्व आचार्य यांचं या समारोपाच्या सत्रामध्ये स्वागत करते. डेक्कन एज्युकेशन सोसायटी व विद्याभारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 10 दिवसांच्या आचार्य प्रशिक्षण वर्गाचं हे शेवटचे सत्र. या आचार्य प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 समजून घेणे व ते अंमलात आणण्यासाठी आपल्याला करावे लागणारे बदल समजून घेणे असा होता. यासाठी हे प्रशिक्षण 2 जून ते 11 जून या 10 दिवसात रोज 4 सत्रांमध्ये घेतले जात होते. प्रत्येक सत्र 1 ते 1.5 तासाचे आनंददायी व प्रेरणादायी होते. या प्रशिक्षणात प्री प्रायमरी आणि प्रायमरी अशा एकूण 13 शाळांच्या 153 शिक्षकांचा व त्यांच्या मुख्याध्यापकांचा सहभाग होता. प्रशिक्षण देण्यासाठी सगळेच दिग्गज होते. भाई उपाले सर, विवेक सावंत सर, अरुण कुलकर्णी सर, जान्हवीताई अयाची, सुनीताताई जाधव, दादासाहेब काजळेकर, प्रज्ञाताई आसनीकर यांनी या सत्रातून पायाभूत स्तरांमधील 3 ते 8 या वयोगटाच्या मुलांना आनंददायी व कृतीयुक्त शिक्षण कसं दिलं गेलं पाहिजे याचं मोलाचं मार्गदर्शन घेतलं आणि आपण सर्वांनी ते अनुभवलंही आहे. आता हे मुलाचं मार्गदर्शन करताना PPT, क्रियाकलाप, शैक्षणिक साधन निर्मिती यातून आपल्याला ते मार्गदर्शन दिलेलं आहे. त्या संदर्भात प्रत्येक शाळेतील एक शिक्षिका आपल्या समोर काय एवढ्या विषयांचं जे ज्ञान घेतलेलं आहे त्यातलं आपल्याला काय समजले आणि आपण काय करू याचं थोडक्यात सांगणार आहेत. पण त्याच्यामध्ये जर काही बदल करायला हवे असतील तर भाईंनी ते हक्काने आम्हाला सांगावेत, कारण आत्ताच 10 दिवस घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही चुकू शकतं. तर त्याच्यात आत्ता लगेचच बदल झाले आपले तर पुढे आपल्याला प्रगती करणं जास्त सोयीचं ठरेल. शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील 16 जून पासून सुरू होणाऱ्या शाळेत नक्की काय करायचं, कसं करायचं आणि का करायचं याचं ज्ञान आपण सर्वांनी घेतलं आहे. या ज्ञानाचा उपयोग करून आपली मानसिकता बदलून आनंदाने या बदलाला आपण सर्वजण सामोरे जाणार आहोत. आपण आपल्या पालकांना देखील हा झालेला बदल सकारात्मक दृष्टीने पाहण्यासाठी प्रबोधन करणार आहोत.
व एक निरोगी, सुदृढ व आपल्या आवडीच्या क्षेत्रात कुशलतेने काम करणारा नागरिक घडवणार आहोत। यात आपणा सर्वांना नक्कीच यश येईल असा आम्हा सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना विश्वास आहे, कारण यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांना पार करण्यासाठी आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी व विद्याभारती आपल्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभी आहे। त्याबद्दल मी आधीच त्यांना धन्यवाद देते आणि माझ्या अहवाल वाचनाला पूर्णविराम देते। धन्यवाद अपर्णाताई। आजच्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये आपण प्रत्येक शाळेला प्रशिक्षण वर्गात झालेला एक विषय देऊन त्यावर आपले मनोगत फक्त 3 मिनिटात व्यक्त करण्यास सांगितलेले आहे। मनोगत व्यक्त करण्यासाठी वेळेचं थोडंसं बंधन आपण पाळणार आहोत। सर्वप्रथम मी बोलवत आहे रानडे बालक मंदिर अन्नमय कोश। आज व्याख्यान देणाऱ्यांसाठी बेल वाजणार नाहीये, तर आज ऐकणाऱ्यांसाठी मी बेल वाजवणार आहे। विठ्ठल स्वरूपभाई, मगाशी कुलकर्णी सरांनी असा उल्लेख केला आणि तो माझ्या मनाला खूप भावला आणि म्हणूनही मीही तसाच उल्लेख करते आहे। सन्माननीय व्यासपीठ व सर्व पदाधिकारी आणि माझ्या सर्व ज्येष्ठ सहकारी मैत्रिणींना माझा नमस्कार। माझं नाव सौ शिल्पा पराडकर। आज मी न्यायमूर्ती रानडे बालक मंदिर शाळेकडून प्रतिनिधी स्वरूपात इथे उभी आहे। गेले 10 दिवस आपण या आचार्य प्रशिक्षण वर्गात सहभागी झालो आहोत। पंचकोश, वेगवेगळे क्रियाकलाप, त्याच्यानंतर शिशु गटाच्या ताई कशा असाव्यात, मूल्यमापन कसं घ्यायचं आहे, हे सगळं ऐकत आहोत, शिकत आहोत आणि इथून पुढे आपल्याला काय बदल करावे लागणार आहेत आणि याचा विचार प्रत्येकीच्या मनात कुठेतरी चालू आहे। आज मला इथे अन्नमय कोश असा विषय दिला आहे। अन्नमय कोश ही या पंचकोशातील पहिली पायरी आहे। अन्नमय म्हणजे अन्नाने बनलेली आणि कोश म्हणजे वरचा स्तर किंवा आपण आवरण असं याला म्हणूया। या कोशात शरीर, स्नायू, अस्थि सगळे वेगवेगळे अवयव म्हणजे शरीराचे अंतरंग आणि बाह्य रंग येतात। याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था जसं की पचन संस्था वगैरे या पण सर्व येतात। यालाच एका अर्थी आपण स्थूल शरीर असं म्हणू शकतो। अर्थातच आपण जे अन्न सेवन करतो आणि त्यावरच आपल्या शरीराचं पोषण अवलंबून असतं। त्यासाठी आपण चांगल्या प्रकारचं अन्न सेवन केलं पाहिजे आणि मग ते नुसतं चांगलं अन्न सेवन करून भागणार आहे का, तर नाही। त्यासाठी आपण योग्य व्यायाम केला पाहिजे। मुलांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मुलांचे वेगवेगळे खेळ घेणं अपेक्षित आहे, म्हणजे ते घ्यायला पाहिजे आणि त्याचबरोबरीने शरीराला आवश्यक अशी झोप देखील आपण घेतली पाहिजे। मुख्य म्हणजे मन प्रसन्न देखील असलं पाहिजे। या गोष्टीतून असं जाणवतं की अन्नमय कोश आणि मनोमय कोश या दोन्हीचा परस्पर संबंध आहे, कारण मन जर प्रसन्न असेल तरच आपण घेतलेल्या म्हणजे केलेल्या अन्नाचं सेवन म्हणजे पचन चांगलं होणार आहे आणि त्यातूनच आपला अन्नमय कोश हा अधिक चांगल्या प्रकारे विकसित होणार आहे। अजून एक गोष्ट म्हणजे आपला अन्नमय कोश विकसित झाला आहे, आपल्याला आजमावून पण बघायचं आहे आणि मग ते कशा प्रकारे आपण आजमावून बघणार आहोत, तर मुलांच्या जेव्हा आपण शारीरिक काय खेळ घेणार आहोत त्यातून आपल्याला हे लक्षात येणार की मुलांचं बल कसं आहे किंवा त्यांच्यामध्ये लवचिकता आहे का, त्यांचं स्वास्थ्य कसं आहे, कौशल्य कसं आहे, यातून आपल्याला हे अन्नमय कोश विकसित झाला आहे का हे आजमावून बघायचं आहे। त्याच्यानंतर असं मी इथे सांगेन की आमच्या शाळेत आम्ही क्रीडा दिन घेतो आणि या क्रीडा दिनाला आपण वेगवेगळे क्रीडा प्रकार घेतो। त्याच्या म्हणजे योगासनं बसवली जातात, सूर्यनमस्कार घेतले जातात। जेव्हा आपण मैदानावर आम्ही शारीरिक खेळ घेतो तेव्हा कवायत प्रकार किंवा सशाच्या उड्या या मुलांच्या वयोगटाला, बेडूक उड्या, वेगवेगळ्या प्राण्यांच्या चाली असं घेतो। इथे मी असं सांगेन की या व्यतिरिक्त आम्ही या प्रशिक्षणातून नवीन वेगवेगळे खूप खेळ शिकलो आणि ते पुढे आम्ही आमच्या शाळेत नक्की घेऊ आणि मुलांचा अन्नमय कोश विकसित करू अशी मी सरांना ग्वाही देते। धन्यवाद।
धन्यवाद ताई. यानंतर मातृमंदिर प्राणमय कोश. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग या सर्वांना मुरलीधर लोहिया मातृमंदिरच्या वतीने विनम्र अभिवादन करते. माझं नाव सोनाली साठे. सर्वप्रथम मला इथे बोलायची संधी दिल्याबद्दल आमच्या मुख्याध्यापिका सौ माधुरी बर्वे मिस यांचे मनापासून आभार मानते. आता मी प्राणमय कोशाबद्दल थोडंसं बोलणार आहे. प्राणमय कोश म्हणजे शरीरातून वाहणारा जो, त्याला प्राण म्हणतात. ज्यामध्ये प्राण आहे तो सजीव आहे, ज्यामध्ये प्राण नाही तो निर्जीव आहे. आहार, झोप, भीती, निद्रा आणि मैथुन यांचे एकत्रित स्रोत म्हणजे प्राण. प्रत्येकाला शुद्ध प्राणवायू मिळणं हे खूप गरजेचं असतं. शरीरापेक्षा प्राण अधिक सूक्ष्म असतो. जशी वीज स्वतःहून वाहत जात नाही, पण ती कुणाच्या तरी आधाराने जाते, तसाच प्राण सुद्धा श्वासाच्या आधाराने आपल्या शरीरात असतो. प्राण म्हणजे स्पर्श, सहनशीलता, महत्वाकांक्षा आणि एकाग्रता. यासाठी खाणं आणि झोप ही खूप महत्वाची आहे. भरपूर खाणं आणि झोप पुरेशी नाही झाली तर आपला प्राण क्षीण होतो, शरीर दुबळं होतं. त्यासाठी उत्तम प्रकारचं अन्न खाणं, जसं बाईंनी सांगितलं की आईच्या हातचं खाणं जर मुलांना मिळालं तर ते जास्ती पौष्टिक होतं. आणि झोप ही झालीच पाहिजे. अति खाणं आणि अति झोप हे सुद्धा चांगलं नाही. मुलांना 10 तास झोप व सात्विक जेवण हे गेलं तर अतिशय आनंदी होतील मुलं. आमची शाळा ऍक्टिव्हिटी बेस्ड शाळा म्हणून सगळ्यांना माहितीच आहे. आम्ही भरपूर ऍक्टिव्हिटी आणि खेळ घेतो आणि त्यातून मुलांना नवीन गोष्टी शिकता येतात. फक्त आता पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी कोणत्या कोशात मोडते हे आम्हाला या 10 दिवसाच्या कार्यशाळेतून लक्षात आलंय आणि आम्हाला पंचकोशांचा अभ्यास या शिबिरामुळे करता आला. याबद्दल मी श्री सदाशिव उपाले सरांचे आणि अमित सरांचे खूप आभार मानते. या ज्ञानाचा वापर करून आमच्या शिक्षणात बदल करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू असे मी सरांना आश्वासन देते. आता मी 4 ओळींची कविता सादर करून माझं बोलणं संपवते. प्रत्येक शिष्याच्या वाटेवरती गुरु तुमच्यासारखेच भेटावे, अनुभव आणि ज्ञानाचा सागर निस्वार्थीपणे शिष्यास वाटावे. धरावा हात असा विद्यार्थ्यांचा, त्यांच्या भविष्यापाशी सोडावा. तुमच्या एका एका शिकवणीने एक आदर्श नागरिक घडावा. तुमच्या पेरलेल्या विचारांवरती झुडपाचा वटवृक्ष उभा राहावा. तुम्ही तुमच्या ज्ञानरूपी सागर राष्ट्रहितासाठी सदा वाहावा. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतरची शाळा आहे NEMS प्री प्रायमरी विज्ञानमय कोश. व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांना माझा नमस्कार. माझे नाव सुचेता वझे, NEMS प्री प्रायमरी प्रतिनिधी. गेले 10 दिवस आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीविषयी विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतो. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे काय व ती प्रत्यक्षात कशी राबवायची याचे मार्गदर्शन आपल्याला मिळाले आहे. या 10 दिवसात आपल्याला विद्याभारतीच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. पायाभूत स्तर म्हणजे काय, व्यक्ती विकास, बालक कसे घडतात, त्यांच्यावर संस्कार कसे केले जातात, व्यक्तीचा विकास कोणत्या पंचकोशातून घडत असतो हे आपण बघितले. व्यक्तीचा विकास घडत असताना अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश व आनंदमय कोश यांचा समावेश होतो. मी आज विज्ञानमय कोशावर बोलणार आहे. पंचकोशातील महत्वाचा कोश म्हणजे विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोशाचा विकास हा अन्नमय कोश, मनोमय कोश व प्राणमय कोश यांच्यावर आधारित आहे. बालकाच्या विकासात विज्ञानमय कोश अतिशय महत्वाचा आहे. बुद्धी हा विज्ञानमय कोश आहे. विज्ञानमय कोशात ग्रहण करण्याच्या शक्तीचा विकास, धारणा शक्तीचा विकास, स्मरण शक्तीचा विकास, कल्पना शक्तीचा विकास, निरीक्षण शक्तीचा विकास, परीक्षण शक्तीचा विकास, तर्क करणे, अनुमान करणे, विश्लेषण करणे, संश्लेषण यांचा सगळ्यांचा विकास होतो. सरांनी यासाठी आपल्याला विविध खेळांची उदाहरणे व
प्रात्यक्षिके दाखवली। यात मुलांना त्यांची एकाग्रता वापरावी लागली। रंगसंगती करताना कोणता रंग कशात मिसळला की नवा रंग तयार होतो हे मुलांना अनुभवातून समजले। मुलांना वेगवेगळ्या चवी चाखायला दिल्यानंतर चव समजली। मऊ, खरखरीत, जड, हलके हे वस्तू हातात घेतल्यावर समजले। हे सगळे शिक्षण त्यांना त्यांच्या अनुभवातून कळले। वस्तू पायात बुडतात की तरंगतात हे पण अनुभवातून कळले। विज्ञानमय कोशात विद्यार्थी एकाग्रता व बुद्धीचा वापर करतात। याच पद्धतीचे अनेक क्रियाकल्प आम्ही आमच्या शाळेत देखील राबवतो। अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना हाताळायला देतो। या 10 दिवसाच्या प्रशिक्षणातून आम्हाला जे मार्गदर्शन मिळाले याचा आम्ही योग्य पद्धतीने शाळेत नक्कीच वापर करू अशी मी सरांना ग्वाही देते। मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आमच्या मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी यांचे मनापासून आभार मानते। धन्यवाद। यानंतर HA प्री प्रायमरी आनंदमय कोश। नमस्ते, मी सौ धनश्री पाटील, HA स्कूल पूर्व प्राथमिक विभागातील सहशिक्षिका। आमचा विषय आहे आनंदमय कोश। मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, बाल देवो भव, बाल ब्रह्मम देवो भव। आनंदमय कोश हा पंचकोशापैकी एक अतिशय महत्त्वाचा असा कोश आहे। हा कोश आनंद, समाधान आणि आंतरिक शांतीशी संबंधित आहे। शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहम यांचा विकास म्हणजे आनंदमय कोश। अर्थात आनंदाचे आवरण म्हणजेच आनंदमय कोश। हा कोश म्हणजे केवळ आनंदाची भावना नाही तर अस्तित्वाची एक अवस्था आहे, अंतःकरण आहे आणि हे अंतःकरण शुद्ध असावे ही या कोशाची पहिली पायरी सरांनी आपल्याला सांगितली। बालकांचा चित्तावर सर्व प्रकारे संस्कार होतात। ते ज्ञानज, कर्मज आणि भावज असतात। पंचकोश सिद्धांतानुसार आनंदमय कोश हा बालकांच्या विकासातील आनंदाचा आणि आत्मिकतेचा स्तर आहे, जो आपल्याला आनंदाने, शांतीने आणि प्रेमाने अनुभव देता येणार आहे। आनंद ही ज्ञानाची ही पुढची अनुभूती आहे। काही मिळवणे, अनुभवणे यातून निर्माण झालेली आनंदाची भावना ही मनोमय कोशामध्ये साठते। आनंदमय कोश सर्वात आतील थर, चेतना आणि आनंदाचे प्रतिनिधित्व करतो। तो व्यक्तीचा गाभा आहे। या कोशात आत्म्याला शांती आणि आनंद अनुभवण्याची क्षमता असते, तसेच प्रेमासोबत इतर सर्व भावना व्यक्त होण्याची क्षमता आहे। माननीय उपाले सरांनी अनेक उदाहरणातून आपल्याला हे सांगितलेले आहे की संगीत, कला, संवाद यातून सर्वांनाच आनंद मिळतो। भावनिक व मानसिक भावना वाढीस लागून आत्मजागरूकता ओळखता येते। यातूनच आत्मिक विकासाला सुद्धा मदत होते। बालकांमध्ये आनंदी, सकारात्मक आणि प्रेमळ भावना वाढीस लागतात। बालकांचे सामाजिक संबंध सुधारण्यास मदत होते। या कोशातून मुलांचा विकास होण्यासाठी सर्वप्रथम मूल ज्या वातावरणात वाढते आहे ते वातावरण आनंददायी आणि उत्साही असणे आवश्यक आहे। खेळ, कला यातून आनंद मिळाला तर मुलांना सकारात्मक प्रोत्साहन मिळेल, आत्मविश्वास वाढेल आणि आशावादी भावना सुद्धा वाढीस लागतील। ध्यान, प्रार्थना यातून आंतरिक शांतता व आनंद मिळेल। माननीय उपाले सरांनी आपल्याला नेहमी सांगितले आहे की विद्यार्थ्यांना जर एखादे काम करायला दिले तर ते त्यांना काम न वाटता आनंद वाटला पाहिजे। यासाठी अनेक क्रियाकलाप घेता येणार आहे। यातूनच त्यांना मुक्तपणे व्यक्त होऊन वावरण्याची संधी मिळेल। आनंदमय कोश अधिक मजबूत होण्यासाठी आपल्याला निसर्गाचा अधिक आधार घ्यावा लागणार आहे। या सृष्टीमधून बालकांचे पवित्र, उत्तम, उदात्त अशा वृत्तीचा विकास होणार आहे। शारीरिक, प्राणिक, मानसिक आणि बौद्धिक, आत्मिक या क्षमतांचा विकास होतो। जीवनाचा आनंद घेण्यासाठी कला, सूक्ष्म आणि जीवन यांचा अनुभव बालकांना आपण देणार आहोत। पाण्यात खेळणे, झोके घेणे, गीत गाणे, पावसात भिजणे, नृत्य करणे, देवपूजा करणे अशा अनेक क्रियाकलापातून, विषयातून मी तर म्हणेन
आपल्या शिशुवाटिकेतील 12 व्यवस्थांमध्ये आनंद कोश आहे. आनंदमय हा थर आनंदाने भरलेला आहे, जो आपल्याला अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग आहे. बालकांसाठी आनंदमय कोश हा विकसित करण्याचा मार्ग म्हणजे आहार, शारीरिक व्यायाम, मानसिक व्यायाम, पर्यावरण, सकारात्मक दृष्टिकोन, आनंददायी अनुभव. आनंद वाटणारी ओंजळ कधीच रिकामी राहत नाही, कारण त्यांना पुन्हा वळण्याचे वरदान परमेश्वराकडून लाभलेले आहे. आणि आनंदमय कोशाचे उत्तम उदाहरण म्हणजे आपली ही 10 दिवसांची आनंद यात्रा. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर गोळवलकर गुरुजी विद्यालय पूर्व प्राथमिक विभाग मनोमय कोश. शुभ दुपार. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार, तसेच सर्व शिक्षक वृंदांना देखील माझा नमस्कार. NEP वर आधारित आमचे जे प्रशिक्षण सुरू आहे त्यामध्ये नेमकं आम्हाला काय करायचं आहे याचा उलगडा झाला आहे. पंचेंद्रियांद्वारे मुले विविध अनुभव घेत असतात आणि हेच अनुभवजन्य शिक्षण मुलांना द्यायचे आहे. माननीय भाई उपाले सर व मान्य सुनीताताई यांनी पंचकोशांवर आधारित काही आदर्श कृती आम्हाला करून दाखवल्या. त्यातील काही गोष्टी थोड्याफार फरकाने आम्ही येथे घेतच होतो, परंतु पंचकोश जाणून घेतल्यावर या कृतींचे वर्गीकरण करणे सहज सोपे झाले आहे. पंचकोशातील मनोमय कोशाचा विकास करताना म्हणजेच मुलांचे व्यक्तिमत्व घडवताना त्यांचे मन स्थिर, एकाग्र व शांत कसे राहील याकडे अधिक भर देणार आहोत. आणि यासाठी ओंकार, ज्योतिध्यान, प्राणायाम इत्यादी गोष्टी आपण मुलांकडून करून घेणार आहोत. तसेच मनावर नियंत्रण, सद्भावना जागृत करण्यासाठी, सद्गुणी सद्वर्तनी होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, श्री प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण, स्वामी विवेकानंद यांसारख्या थोरांच्या गोष्टी आपण मुलांना सांगणार आहोत. त्यामध्ये मुलांमध्ये मैत्री, करुणा, सेवाभाव, इतरांना देण्याची वृत्ती जागृत करण्यासाठी त्यांच्या समोर घडलेले काही प्रसंग, छोटी गाणी, भजन इत्यादी मुलांना सांगणार आहोत. 12 व्यवस्थांच्या माध्यमातून मनोमय कोश तसेच इतर 4ही कोशांचा विकास कसा होईल याचा सर्वतोपरी प्रयत्न आपण करणार आहोत. हे 10 दिवसांचे प्रशिक्षण आमच्या पुढील वाटचालीसाठी मोलाचे ठरले आहे. NEP कसा राबवायचा याची दिशा मिळाली आहे. आजच्या प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी भाईंनी गोष्टी सांगितल्याप्रमाणे नदीवरून घडा भरून येणारा शिष्य आम्ही झालो आहोत हे नक्कीच सांगू. मला इथे सर्वांच्या वतीने बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद. गोळवलकर गुरुजी विद्यालय प्राथमिक विभाग भाषा विकास. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ संस्थेचे पदाधिकारी आणि सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि इथे बसलेले सगळे आपण आचार्य या सगळ्यांना आधी नमस्कार. गोळवलकर गुरुजी प्राथमिक विभागाची मी शिक्षिका आहे कांचन मांडके. मी भाषिक विकास याबद्दल थोडंसं मनोगत व्यक्त करते, ज्याची खरंच खूप गरज वाटते. आपण इकडे तिकडे फिरताना जाणवतं की मातृभाषेवरच खूप सध्या आघात झालेत असं म्हणू शकतो, कारण मराठी भाषा आपली जी मातृभाषा आहे तर त्याचाच भाषा विकास खूप गरजेचा आहे. आणि त्याचबरोबर गरज म्हणून इतर भाषांचाही, परदेशी भाषांचाही विकास करताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, आपण कोणत्या गोष्टी मुलांकडून करून घेतल्या पाहिजे, तर याचा आज खूप छान अनुभव आपल्याला भाईंनी दिलेला आहे. राष्ट्रीय धोरण 2020 नक्की काय आहे आणि हे का प्रशिक्षण आहे, तर या संदर्भात खूप संभ्रम घेऊन आपण 10 दिवसापूर्वी इथे आलेलो होतो. पण आपले एक एक दिवस जसा एक सत्र आपण म्हणू शकतो पुढे जाईल तसे आपले संभ्रम दूर होत गेले आणि आता पूर्ण म्हणजे दूर झालेल्या आहेत सगळ्या शंका. आणि आपण जेव्हा वर्गामध्ये जाऊ आपण तर तेव्हा जे भाषिक विकासासाठी कोणतीही भाषा शिकण्यासाठी श्रवण, संभाषण, त्यानंतर वाचन आणि लेखन हे जे स्तर किंवा टप्पे दिलेले आहेत, तर या पद्धतीनेच आपण भाषेचा विकास मुलांचा केला तर तो नक्की चांगला होतो. आणि तेच आपण करण्याचा आता काय म्हणतो आपण तेच आपण करूयात. तर हेच करताना चित्र, शब्द आणि शब्दचित्र
या आपण ज्या भाईंनी आपल्याला सांगितले आहे तर त्याप्रमाणेच त्याच टप्प्याने आपण गेलो तर नक्कीच त्या मुलांचा भाषेचा विकास होणार आहे. पुढे गेल्यावर मुलांना खूप पेपर लिहावा लागतो. या समजुतीने अनावधानाने आपण पहिली दुसरीत लिखाण करून घेत होतो. म्हणजे हे मी थोडंसं मान्य करते, पण आता नक्कीच लक्षात आलंय की हे लेखन आम्ही कमी करू. म्हणजे ही ग्वाही मी देते सगळ्यांच्या वतीने. पहिली तर आम्ही लेखनपूर्व तयारी आधी करून घेऊ आणि मग नंतर त्यांच्याकडनं लेखन करून घेऊ. त्याचबरोबर बोलीभाषेचा, मुलांच्या बोलीभाषेचा स्वीकार आम्ही आनंदाने करू आणि त्यांना हळूहळू प्रमाण भाषेकडे नेण्यासाठीची मदत करू. तर शेवट माझं मनोगत संपवताना एवढंच सांगते की भाषेचा विकास करताना पालकांना आणि मुलांना एकत्र घेऊन त्यांना समजावून सांगून NEP धोरण समजावून सांगून आम्ही पुढे नेऊ आणि एक ह्या पूर्ण प्रशिक्षणाचा एक आत्मविश्वास जो आलेला आहे तर त्या आत्मविश्वासानेच आम्ही तयार आहोत. सकारात्मक विचार घेऊन आणि आत्मविश्वासाने आम्ही मुलांच्या स्वागतासाठी तयार आहोत, जी मुलं आमच्याकडे येणार आहेत आता 16 तारखेपासून. धन्यवाद. नवीन मराठी शाळा पुणे गणन विकास. व्यासपीठावरील मान्यवर आणि समोरील माझे सर्व सहकारी सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आमच्या शाळेला विषय आहे गणन विकास. आकाशातील सूर्यापासून ते जमिनीवरील छोट्या छोट्या खड्यांपर्यंत आणि आपल्या तळपायाचे जे आपले 10 बोटं ते असंख्य केसांपर्यंत गणित आणि आपल्या अवतीभोवती आपल्या घरात सगळीकडेच गणित. गणित हा आपल्या सोबती आहे. विद्याभारती डेक्कन एज्युकेशन सोसायटी, विद्याभारती आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी झाल्या सख्या सोबती. आता आमचा एकच ध्यास NEP ने करू विद्यार्थी विकास. आपल्याला या 10 दिवसात गणन विकास एक दिवस आपला पूर्ण लेक्चर झालं. मुलांना विविध चित्र काढायला देणं आणि ती चित्र पुन्हा रंगवणं, वस्तू मोजणं हे आपल्याला विविध खेळातून आणि मनोरंजनातून मुलांना शिकवायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला लेक्चरमध्ये मुलांच्या मदतीने आपल्याला 70% मुलांना अनुभव द्यायचा आहे. त्याच्यामध्ये पुढे मागे, रुंद अरुंद, कमी जास्त, लहान मोठा आणि आपण स्वतः काही वस्तू बनवल्या, त्यामध्ये भौमितिक आकाराची ओळख, मुलं वेगवेगळे आकार पाहून पुन्हा त्याच्या कडाकोपरा, म्हणजे मुलांना खूप काही सांगायचं असतं, येत असतं. फक्त आपण त्यांना जास्तीत जास्त वस्तू देऊ आणि त्याच्यातनं आणि वस्तू देताना म्हणजे आपण हाताळताना किंवा कृती करताना जास्तीत जास्त आपण ह्या लेक्चरमधून एवढं शिकलो की मुलांना जास्तीत जास्त मोकळी आणि स्वातंत्र्य द्यायचं आणि त्यांना शिकण्यासाठी मदत करायचं. ही एक आदर्श कृती आम्हाला या प्रशिक्षणातून पाहायला मिळालं. गणिताचं पुस्तक किंवा कोणतंही आपलं अध्यापनाचं पुस्तक आहे हे विद्यार्थी केंद्रित आणि क्रिया केंद्रित असं आधारित आहे, याची जाणीव आम्हाला या प्रशिक्षणाने करून दिली आणि हीच जाणीव ठेवून आम्ही इथून पुढे सुद्धा आमच्या मुलांसाठी आम्ही काम करणार आहोत अशी आपणास ग्वाही देते. आणि सकाळीच आपलं सरांचं पालक प्रबोधन हे लेक्चर झालं, त्यावरती मी एक कविता केलेली आहे. ऍक्च्युली ही कविता आमच्या झेप अंकामध्ये मी लिहिली होती खास पालकांसाठी, ती ऐकून दाखवते तुम्हाला. आता हे आपल्याला करायचं आहे कारण आपल्याला पालकांची मदत घ्यायची आहे, त्यासाठी पालकांना एक नम्र विनंती आहे. सुजाण पालकांनो, चालताना अडखळतात, धडपडतात तर कधी पडतात, जी पडतात तीच उभी राहतात. पडू द्याओ कधीतरी काहीतरी कमी, तरच मिळवण्याची जिद्द राहील मनी. सर्वच कसं तुमच्या मनासारखं होणार, तुमच्याशिवाय त्यांचा हट्ट कोण पुरवणार. कधी तुम्ही नाही म्हणा, कधी तुम्ही नाही म्हणा, कधी ते नाही म्हणतील. चार चांगल्या गोष्टी दाखवानी सांगा, उगाच नव्हता घडला जिजाईचा शिवबा. स्वप्न पहा स्वप्न दाखवा, स्वप्न पहा स्वप्न दाखवा, पण अघोरी हट्ट नको. घ्या त्यांच्या कलेने नक्की जाईल पुढे. पुस्तकातले धडे नि आयुष्याचे धडे फार काही वेगळे नसतात. शिकवा त्यांना ही पाने वेगवेगळ्या रंगांनी रंगवायची असतात. पेराल
तेच उगवेल हे वचन सिद्ध आहे. पहा, बहरेल तुमची जीवन बाग, बहरेल तुमची जीवन बाग. धन्यवाद. पुढची शाळा आहे DS प्रायमरी पायाभूत स्तर. आदरणीय व्यासपीठ, जमलेले सर्व मुख्याध्यापक व माझे शिक्षक बंधू भगिनींनो, यांना माझा नमस्कार. मी सौ अपर्णा देशपांडे, DS प्रायमरी स्कूलची एक प्रतिनिधी म्हणून या इथे माझे मत मांडणार आहे. गेल्या 8-10 दिवसात आपण जे काही NEPचे प्रशिक्षण घेत आहोत त्यातील एक महत्त्वाची, त्याची सुरुवातच पायाभूत स्तर या शब्दाने झाली. तर पायाभूत स्तर म्हणजे काय? 5+3+3+4 हे आपल्याला ढोबळ मनाने सगळ्यांना माहिती होते, पण इथे या प्रशिक्षणामुळे आपल्याला काय करायचे आहे याचा सविस्तरपणे उलगडाही झाला आणि मार्गदर्शनही मिळाले. पायाभूत स्तर म्हणजे काय? तर शिक्षणाचा पहिला टप्पा जो कसा भक्कम असणे गरजेचे आहे. पायाभूत म्हणजे पहिला टप्पा आणि स्तर म्हणजे बाईंच्या भाषेत सांगायचं झालं तर मराठीत लेवल्स. पायाभूत स्तर हे 3 ते 8 वर्षे वयोगटातील मुलांसाठीचे शिक्षण आहे. हे शिक्षण मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. या स्तरावर मुलांची मूलभूत संख्या आणि अक्षर ओळखण्याची क्षमता ही विकसित होते. तसेच त्यांची बोलण्याची आणि ऐकण्याची क्षमताही वाढवली जाते. आपण इथे अनेक उपक्रम किंवा ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात जेणेकरून या सगळ्या गोष्टी त्यांच्या क्षमता त्यांच्या विकसित होतात. या पायाभूत स्तरात अंगणवाडी, छोटा गट, मोठा गट, इयत्ता 1ली-2री आता नव्याने जोडल्या गेल्या आहेत. या सगळ्यांचं मिळून 5 वर्ष हे शिक्षण काय द्यायचंय किंवा कसे द्यायचे, कुठल्या पद्धतीने द्यायचे, तर आनंददायी आणि कृतीशील असले पाहिजे. म्हणजेच जे शिक्षण आपल्याला एखादा आनंद पण देईल, बरोबर आपल्याला ते समजेल आणि छान पद्धतीने त्यांना ते शिकता येईल मुलांना, असं ते केलं पाहिजे. DS मध्ये आम्ही अनेक ऍक्टिव्हिटीज घेतो, भरपूर ऍक्टिव्हिटीज, जसे की पहिला दिवस कसा साजरा करायचा किंवा लाठीकाठी, जिम्नॅस्टिक, अशा अनेक उपक्रम आम्ही राबवतो. कप बुलबुल सुद्धा, ज्याच्यात बरेचशी क्षमता म्हणजे सामाजिक असू दे, देशप्रेम असू दे, याचा विकास होतो. या सगळ्या गोष्टी करताना मुलांना अगदी आनंद होतो आणि आनंदाने ते या ऍक्टिव्हिटीजचा किंवा उपक्रमांचा आनंद घेतात आणि करतातही. मागील वर्षी आम्ही असंच योगाचं वर्ल्ड रेकॉर्ड केलंय, त्याबद्दल मी इथे नमूद करते की, आणि जे आम्ही आता पुढे कंटिन्यू करणार आहोत. हे सगळे उपक्रम राबवताना त्या मुलांच्या कुठला कोश, क्षमता विकास झाल्या आहेत किंवा नाहीत याचे एक शिक्षक म्हणून निरीक्षण करून त्या मुलास मार्गदर्शन करण्यास मदत होईल. या प्रशिक्षणाद्वारे आम्ही NEP कसे राबवायचे याचा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने उलगडा झाला आहे. इथे बोलण्यासाठी मला संधी दिल्याबद्दल आमच्या प्राचार्य अर्चना धनावडे मॅमला मी आभार मानते. शेवटी 2 ओळींनी माझं मनोगत संपवते की संत ज्ञानेश्वरांच्या 2 ओळी आठवतात. इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. तर ही जी आता छोटी छोटी रोपटी आपल्या जवळ आपल्याकडे येणार आहेत, त्याचा डेरेदार, सावली देणारा वटवृक्ष कसा आपल्याला करता येईल आणि त्यांना एक उत्तम माणूस म्हणून समाजात कसं वावरता येईल याचं आपण सगळ्यांनी व्रतस्थ होऊया आणि आपण सगळ्यांनी या दृष्टीने काम करूया. धन्यवाद. पुढची शाळा आहे NEMS प्रायमरी 12 व्यवस्था 3 मिनिटात. उपस्थित मान्यवर व गणेश सभागृहातील सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. माझं नाव सौ संहिता चंदनशिव, NEMS शनिवार पेठ पुणे प्राथमिक विभागाची मी प्रतिनिधी. 2 जून ते 11 जून या 10 दिवसात आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP याच्या विविध विषयांबद्दल शिकलो. त्यापैकीच एक म्हणजे 12 शैक्षणिक व्यवस्था. आता मला वेळेचं थोडंसं बंधन आहे, 12 शैक्षणिक व्यवस्थांबद्दल बोलायचं आहे, तरी मी वेळेत संपवण्याचा प्रयत्न करते. तर त्या पुढील प्रमाणे चित्र पुस्तकालय, विज्ञान प्रयोगशाळा, वस्तू संग्रहालय, पशुपक्षी संग्रहालय, घर व्यवस्था,
बाग व्यवस्था, कार्यशाळा, कलाशाळा, रंगमंच, क्रीडांगण, तरण तलाव आणि प्रदर्शन खोली या त्या होत. यापैकी 4 व्यवस्था आपण इमारतीच्या बाहेरील आहेत आणि 8 व्यवस्था इमारतीच्या आतील आहेत. तर या व्यवस्थेत मुलं प्रत्यक्ष अनुभव घेणार आहेत, वस्तूंना हाताळणार आहेत आणि त्यांना डोळ्याने पाहणार आहेत. तर त्यामुळेच मुलांचा पंचकोशीय विकास याद्वारे आपण घडवणार आहोत आणि हे जे अनुभव आहेत तेच पुढील आयुष्यात मुलांना बुद्धिमान, सुसंस्कृत आणि क्षमतापूर्ण बनवतील. हा यामागील शुद्ध उद्देश आहे. या प्रत्येक व्यवस्थेचा बालकांच्या क्षमता विकासासाठी फार मोलाचा वाटा आहे आणि या व्यवस्थांमध्ये मुले शिकत असताना, मुले जात असताना आम्ही शिक्षक म्हणून किंवा पालक म्हणून त्यांना स्वातंत्र्य, मोकळीक आणि मदत यांची पूर्ती नक्कीच करू. म्हणजे मुलांना शाळेत येणे हे एक दैनंदिन काम वाटू नये, तर त्यामध्ये त्यांना आनंद मिळेल. हे आचार्य प्रशिक्षण वर्ग आम्हा सर्व शिक्षकांसाठी फार मोलाचे आणि महत्त्वाचे ठरले आहे. यातून शिक्षक, पालक म्हणून आम्ही कुठे उणे पडतो, त्यानुसार स्वतःमध्ये काय बदल करायला हवेत हे आम्हाला समजले. आणि परवाच्या आपल्या चर्चासत्रामध्ये उपाले सरांनी विचारलं की आता आपण प्रश्न आपले मांडत होतो, तर NEP हा तुमच्यासमोर आलेला खूप मोठा प्रश्न आहे की संधी आहे. तर मी म्हणेल आपल्या समोर आलेली ही खूप मोठी संधी आहे आणि या संधीचं सोनं आपण सर्वजण नक्कीच करूया. आता हे झालं शिक्षकांबद्दल. एक पालक म्हणून मी 1 मिनिटात माझा या 10 दिवसांमधला अनुभव तुम्हाला सांगते. मला 2 वर्ष 4 महिने या वयाची 2 जोडी मुलं आहेत आणि दुसऱ्या दिवशी आपलं अन्नमय कोशांवर उपाले सरांनी सेशन घेतलं. त्यानंतर आता इथून आपण घरी गेल्यावर आपल्या सर्वांची शारीरिक अवस्था माहिती असते तुम्हाला. तर दुसऱ्या दिवशी मी घरी पोहोचले आणि सरांचं खूप मनावर घेतलं आहेच. म्हणजे मग म्हणलं नाही, आता थांबायचं नाही. म्हणलं मुलं घडवायची आहेत तर आपण थकून चालणार नाही. मी तयार झाले, त्यांना तयार केलं आणि 6:30 वाजता बागेत घेऊन गेले जवळच्या. जसं फाटकाच्या आत गेलो, पळायला लागली दोघंच्या दोघं 2 दिशेला. आणि मग 7:30 पर्यंत त्यांना इतकं खेळवलं 7:45ला म्हणजे परत बाहेर येताना त्यांना चालता येईना, इतके ते दमले. आणि मग रिक्षा करून त्यांना घरी आणलं मी. जेवले आणि रोज अक्षरशः 11, 11:30 वाजतात, त्याच्या पण पेक्षा जास्त वेळ होतो त्यांना झोपायला. पण त्या दिवशी एक 8:30ला झोपला आणि दुसरा 9:15ला झोपला. म्हणजे मला हे इतकं आनंदाचं वाटलं. म्हणजे आपण हे अनुभव आपले पालक शिक्षक सभा होईल, आपण हे त्यांना सांगितले की त्यांना वाटेल की हा, हे शिक्षक फक्त आम्हाला सांगत नाही, स्वतः पण करतात आणि असंच आपण आपला देश घडवणार आहोत. तर विद्याभारती आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पुनश्च धन्यवाद, आभार. यातून एकच गोष्ट कळते, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. यामध्ये एकच गोष्ट सांगू शकते, नुपूर कुरुलकर म्हणून ज्या शिक्षिका आहेत त्यांनी खूप सुंदर स्वरचित काव्य केलेले आहे. ते आपल्याला 1 मिनिटात ऐकवणार आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना नमस्कार. आणि आपल्या सर्व शिक्षक वृंदाच्या भावना छोट्याशा कवितेतनं मांडण्याचा प्रयत्न केलाय. चला घडूया भारत आपुला उद्याचा, सोडून देऊया हात मेकलच्या शिक्षण पद्धतीचा, धरूया मार्ग NEPच्या सखोल अभ्यासक्रमाचा. चला घडूया भारत आपुला उद्याचा, बिघडलेलं घडवायलाच चढवूया साज पंचकोशांचा. चला घडूया भारत आपुला उद्याचा, रामकृष्ण गार्गी मैत्रेयीचा अभिमान आपल्या भारतीय ज्ञानाचा. चला घडूया भारत आपुला उद्याचा, DS शिक्षकांचा नारा एकात्मतेचा, कृष्णासारख्या सारथ्याचा घेऊन लाभ विद्याभारतीच्या सर्व मार्गदर्शकांचा. चला घडवूया भारत आपुला उद्याचा. थँक्यू. धन्यवाद ताई. यानंतर HA शाळा मासिक नियोजन. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो, HA प्राथमिक शाळा विषय आहे मासिक नियोजन.
आता चंदनशिव मॅडमनी ज्या 12 व्यवस्था सांगितल्या त्या 12 व्यवस्था समजल्या की मग पुढचं नियोजन करणं सोपं जाणार आहे. मुख्यतः नियोजनामध्ये आपल्या पाठाचं एक नियोजन असतं, दैनंदिन नियोजन आहे, साप्ताहिक नियोजन आहे, मासिक आणि वार्षिक असे प्रामुख्याने गट पडतात. प्रथमतः बाईंनी जे सांगितलं ते दैनिक नियोजन आपण समजून घेतलेलं आहे. साधारणपणे पुन्हा एकदा ऐका, शिशुवाटिका रोज 3.5 तास भरणार आहे, बरोबर ना? पाठीमागे याच्यामध्ये 10 मिनिटाचा वेळ हा वंदनेसाठी असणार आहे. रोज खेळाचा तास होणार आहे, त्यासाठी किती मिनिटे? 30 मिनिटे. डबा खाण्यासाठी 30 मिनिटे. व्हेरी गुड. वर्गाच्या आतील व्यवस्थेपैकी 8 पैकी किती वर्गात घ्यायच्या? 4 ते 5. आणि वर्गाच्या बाहेर 4 पैकी 2. त्यातली एक घेतलीच अगोदर, म्हणजे 1. शाळा सुटताना शांती मंत्र किती मिनिटाचा? 5. पाठदर्शी टाळ्या. आणि नंतर जे पाल्य जे आहे, शिशु आहे ते पालकांच्या ताब्यात आपल्याला द्यायचं. हे असं रोजचं जमलं की आठवड्याचं जमणार आहे. आणि व्हेरी गुड. याच्यामध्ये बाईंनी सांगितलंय की जे जन्मदिवस येत आहेत ते सुद्धा आपल्याला वैदिक पद्धतीने त्यांचे वाढदिवस आपण साजरे करणार आहोत. इतरही काय असते, आता पालक सभा आहे. आता मासिक मध्ये मी जास्त खोलात जाणार नाही कारण वेळेचं बंद नाही. जून महिन्यामध्ये आत्ताच सगळ्यांनी सांगितलं की प्रवेशोत्सव आहे, पालक सभा आहे. मी तर जुलै महिन्याचं केलेलं आहे, वाचून दाखवू. जुलै महिन्याचं 1 जुलै काय असतं? कृषी दिन. काय करता येईल तुमचं, तुम्ही ठरवा काय करता येईल. 6 जुलै आषाढी एकादशी आहे, तुम्ही ठरवा. लवचिक आहे सगळं. 8 जुलै स्वामी विवेकानंद पुण्यतिथी आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचा स्मृती दिन आहे. 9 जुलै बेंदूर आहे. काही ठिकाणी बेंदूर म्हणतात, काही ठिकाणी बैलपोळा म्हणतात. बरेच दिवसांनी माईक हातात आले, आता सोडत नाहीये. कृपया बेल वाजवू नका. 10 जुलै 3 कार्यक्रम आहेत. त्यातला एक महत्वाचा व्यासपूजन म्हणजे गुरुपौर्णिमा आणि आषाढ पौर्णिमा. 11 जुलै वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुण्यतिथी आहे. 13 जुलै वीर शिवाकाशी स्मृती दिन आहे. 14 जुलै आपल्या संस्थेचे संस्थापक गोपाळ गणेश आगरकर जन्मदिन आहे. संकष्टी चतुर्थी आहे. 10:04 चंद्रोदय होणार आहे. मुलांना सांगायचं आपल्याला माहित नसते. 15 जुलै सरखेल कान्होजी आंग्रे यांची पुण्यतिथी आहे. 17 जुलै संत नामदेव महाराज पुण्यतिथी आहे. 23 जुलै लोकमान्य टिळक पुण्यतिथी आहे. तसेच संत सावता महाराज पुण्यतिथी आहे. 25 जुलै सर्वात महत्वाचा श्रावण महिना सुरू होत आहे आपल्या आवडीचा. असू दे, त्यांनी 1 मिनिट घेतला अगोदर. 26 जुलै महत्वाचा दिवस आहे, कारगिल विजय दिन. तेव्हा आपल्याला साजरा करायचा आहे. 28 जुलै पहिला श्रावणी सोमवार, शिवामुठ तांदूळ.
29 जुलैला नागपंचमी आहे, मंगळागौरीचं व्रत आहे, 32 शिराला नागयात्रा असते, ती मुलांना सांगायचं आपल्याला. 31 जुलैला संत तुलसीदास यांची जयंती आहे. असं एका महिन्याचा आपल्याला किती कार्यक्रम करता येतील, काही घाबरायचं नाहीये. हे सगळं आपल्याला, हे सगळं लवचिक आहे, तुमच्या पद्धतीने तुम्हाला करायचं. ओके. आणि यासाठी 1 तास अगोदर यायचंय आणि जायचंय कधी? आपले जे 1 नंबर म्हणले जासाठी निघायचं, दुसऱ्या दिवसाच्या तयारीसाठी. धन्यवाद. यानंतर 1-2 ओळी म्हणतो आणि थांबतो. माझी 29 वर्ष नोकरी झाली आहे, सेवा शिक्षक म्हणून आपल्या संस्थेमध्ये, आणि आता 30 वर्ष सुरू आहे. राहिले 5 वर्ष, पण छान करणार आहे. ओके. आणि प्रत्येक प्रशिक्षणाच्या शेवटी मी हे 2 ओळी म्हणतच असतो. जगी जीवनाचे सार, आवाज वाढवा, घ्यावे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. 10 दिवस बाईंनी जे दिलंय ते आपल्याला घेऊन जायचंय, म्हणून हे गाणं म्हटलंय मी हा बाईंसाठी. धन्यवाद. धन्यवाद सर. याच्यातील गमतीचा भाग सोडला तर महिन्याचे कीवर्ड्स दिले सरांनी. नियोजन करणं सोपं आहे. मासिक नियोजन म्हणलं की जरा गडबड होते, अशा पद्धतीने नियोजन एकदम सोपं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यासाठी बेल वाजवणं वेगळं, पण आपल्यासाठी बेल वाजली की कसं होतं हे आज सरांना कळालं. याच्यानंतर शिरूर प्रायमरी मूल्यांकन. मोरे सर बोलल्यानंतर मला सुचतच नाहीये काय बोलायचं, की एवढं छान त्यांनी सांगितलंय आणि त्यांनी माझा 1 मिनिट पण घेतलाय, त्याच्यामुळे अगदी 2 मिनिटात मी सांगणार आहे आमचा काय टॉपिक येतो. नमस्कार, मी अश्विनी पिंगळे. मी प्राथमिक विभागाची शिक्षिका आहे शिरूर या शाळेत. सर्वात प्रथम मी आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर यांचे मी आभार मानते की मी म्हणजे पूर्ण माझ्या करिअरमध्ये सर्वात पहिल्यांदा मी इथं स्टेजवर आली आहे बोलायला, त्याच्यामुळे थोडं चुकलं तर ॲडजस्ट करून घ्या. आणि आपले टीचर्स खूप चांगले आहेत, ते ॲडजस्ट करतील. आमच्या शाळेला मिळालेला विषय आहे मूल्यांकन, आणि मला वाटतं त्याचं सादरीकरण जान्हवीताई यांनी केलं होतं. जान्हवीताई आयाचित यांच्याकडून आम्हाला मूल्यमापनाविषयी अतिशय चांगली माहिती मिळाली, की म्हणजे आपण जे म्हणतो ना की आपण आजपर्यंत पूर्वापार एकाच पद्धतीने मूल्यांकन करत आलेलो आहोत, परंतु जेव्हा ताईंनी आम्हाला जी माहिती दिली त्यानुसार की NEP मध्ये काय काय बदल होणार आहेत, त्या थ्रू मग आम्हाला काय बदल करायचे आहेत याची संपूर्ण अशी छान माहिती आम्हाला ताईंकडून मिळाली आहे, आणि त्याबद्दल मी ताईंचे खूप खूप आभार मानते. तसेच त्यांनी सांगितलेले क्रियाकलाप उपक्रम याविषयी सुंदर अशी माहिती मिळाली. अजून एक सांगावंसं वाटतं की आपण जे म्हणतो NEP जे नवीन नवीन बदल घडत आहात मुलांना, आपण म्हणतो खेळायला वगैरे हे द्या, ते आम्ही गेल्या वर्षीपासूनच सुरुवात केलेली आहे. आमच्या शाळेत मागच्या वर्षीपासूनच शेवटचा 1 पूर्ण तास हे शिक्षक आणि मुलं सगळीचे सगळी ग्राउंडवर असतात. सगळ्यांनी मैदानी खेळ खेळायचे असतात. लंगडी, खो खो, कबड्डी ह्या प्रकारचे सर्व गेम मुलांसहित टीचरही खेळतात. त्यामुळे आम्ही त्या गोष्टीला थोडी थोडी सुरुवात केलेली आहे. तसंच भाईंनी जे दिलं आम्हाला 10 दिवस प्रशिक्षण, ते मी तरी या जन्मी तरी नक्कीच विसरणार नाही. त्यांचे अनुभव, त्यांनी सांगितलेली माहिती अतिशय सुंदर होती. त्याविषयी सुद्धा मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद. एक नम्र विनंती आहे,
इथून लांब जाणारे शिक्षक पण आहेत, म्हणून आपल्याला थोडीशी वेळेची मर्यादा आहे. यानंतर पुढची शाळा आहे नवीन मराठी शाळा सातारा, पूर्व प्राथमिक, बालकांची स्वाभाविक वैशिष्ट्ये. नमस्ते सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी. मी सौ सीमा घाटगे. मला दिलेला विषय आहे बालकांची स्वाभाविक वैशिष्ट्ये. बाल्यावस्थेमध्ये बालकांची उपजत वैशिष्ट्ये कोणती असतात याविषयी थोडक्यात बोलणार आहे. प्रत्येक बालकामध्ये नवनवीन गोष्टी शिकण्याची एक उपजत अशी इच्छा असते. जन्माला आलेले बाळ पूर्णतः परावलंबी असते, पण हळूहळू ते स्वतः अनेक गोष्टी शिकत असते. कोणतेही बालक अंतःप्रेरणेने अनेक गोष्टी शिकत असते आणि ते शिकत असताना त्यासाठी एक समृद्ध आणि सुरक्षित वातावरण तयार करणं ही पालक, शिक्षक आणि समाजाची सुद्धा जबाबदारी आहे. बालकांच्या अवतीभोवती जसे वातावरण असते त्याप्रमाणे ते संस्कार ग्रहण करत असते आणि संस्कार ग्रहण करण्याची ही प्रक्रिया अखंडितपणे सुरू असते. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जिज्ञासा. बालक आपल्या अवतीभोवतीच्या परिसराचे, वस्तूंचे निरीक्षण आणि परीक्षण सुद्धा करत असते, कारण जिज्ञासू वृत्ती ही जन्माला आल्यापासून प्रत्येक बालकामध्ये ही स्वाभाविक असते. अशा वेळी हे करू नको, ते करू नको असे आपण त्याला न म्हणता विविध गोष्टी हाताळण्याची त्याला आपण मुभा दिली पाहिजे. NEP मध्ये मातृभाषेतून शिक्षण या गोष्टीला महत्त्व आहे आणि बालकांची जी स्वाभाविक वैशिष्ट्ये आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मातृभाषेतून शिक्षण ही गोष्ट पुन्हा पुन्हा अधोरेखित केलेली आहे. यासाठी मला कवी कुसुमाग्रजांच्या 2-3 ओळी या ठिकाणी म्हणाव्याशा वाटतात की त्यांनी स्वातंत्र्य देवतेची विनवणी या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. पहा की भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. भाषेपासून जर त्या बाळाची नाळ तुटली तर हळूहळू संस्कृतीचं आणि पर्यायाने देशाचं सुद्धा अधःपतन व्हायला सुरुवात होते. म्हणूनच मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे NEP मध्ये. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी ज्यावेळी स्वातंत्र्याची चळवळ ही सक्रिय केली होती त्यावेळेला त्यांनी चतुसूत्री सांगितलेली होती आणि त्यामध्ये राष्ट्रीय शिक्षणाला विशेष महत्त्व दिलेलं होतं. आणि NEPचा गाभा सुद्धा हाच आहे की राष्ट्रीय शिक्षण म्हणजे शिक्षण प्रक्रिया पूर्ण केलेला प्रत्येक मूल हे देशाभिमान बाळगणारं, भारतीयत्व जपणारं आणि आपल्या संस्कृती परंपरा यांचा अभिमान असणारं, आपल्या भारताचा पराक्रमी असा वारसा जतन करणारं असं निर्माण करण्यासाठी आपण सर्वजण नक्कीच कटिबद्ध असणार आहोत. डेक्कन एज्युकेशन सोसायटी हे नेहमीच काळाच्या 4 पावले पुढे जाऊन वाटचाल करत असते आणि याचा प्रत्यय आपल्याला सर्वांना नेहमीच येत असतो. आपण या प्रशिक्षणामधून ज्या काही गोष्टी ग्रहण केलेल्या आहेत त्या आम्ही नक्कीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक असा बदल घडवून आणू. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आता शेवटची शाळा आहे सरस्वती मंदिर वातावरण निर्मिती. व्यासपीठावरचे मान्यवर, सर्व मार्गदर्शक आणि माझ्या शिक्षक मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. सरस्वती विद्या मंदिर आणि अभिजात एज्युकेशन सोसायटी अशा 2 वेगळ्या शाळांना, DES पेक्षा वेगळ्या शाळांना इथे बोलवलं होतं. त्याच्यातली मी अभिजात एज्युकेशन सोसायटीतर्फे आलेली आहे, मृदुला भिंगडे. बोलणाऱ्या लोकांमध्ये शेवट आला की जायची घाई असते, लक्ष नसतं, पण सोपा विषय आहे त्याच्यामुळे लक्षात नाही राहिलं तरी सुद्धा लक्ष नसलं तरी लक्षात राहील. विषय वर्गातील वातावरण निर्मिती. खरं तर हा म्हणजे पूर्व प्राथमिक विभागासाठी हा खूप सोपा विषय आहे. 1ली-2रीसाठी जरा वातावरण निर्मिती करायला व्यवस्थेपासून सगळं बदलायला लागेल की काय अशी चर्चा चालू होती. 7 गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला सांगितल्या आहेत. सुरक्षित घरासारखं हवं वातावरण, स्वच्छ हवं, सुंदर किंवा प्रसन्न हवं, पवित्र हवं, शांतता हवी, शांतता म्हणजे गडबड गोंधळ नको आहे, प्रेमपूर्ण वातावरण हवं आणि सद्भावनापूर्ण हवं.
थोड्या छोट्या छोट्या गोष्टीतून उदाहरणातून सांगायचा प्रयत्न करते मला जे कळलंय ते. घरासारखं असावं तर पहिल्या दिवसासाठी हे भाईंनी पण सांगितलं होतं की पहिला दिवस खूप महत्त्वाचा असतो. आम्ही आमच्या शाळेमध्ये आई आजी बाबा जे कोण सोडायला येतात त्यांना 1.5 तास बसवतो. त्यांना शिक्षा असते का आनंद मला माहिती नाही, मुलांना मात्र तो आनंद असतो. आणि खेळणी मांडलेली असतात, प्रार्थना होते, खेळण्याबरोबर खेळतात आईच्या बरोबर किंवा बाजूला बसून, आणि खाऊ खाऊन घरी जायचं. आणि घरी जाताना प्रत्येक याला ताई नाव घेऊन सांगते उद्या यायचं आहे, हां आई पण येणार आहे, तू पण ये, खेळायला मजा आली ना, असं प्रत्येकाला सांगते. त्याच्यामुळे त्याला महत्त्वही मिळतं आणि जरा सुरक्षितही वाटत असावं असं वाटतं. कारण आठवड्याभरात आमची मुलं रडायची थांबतात. म्हणजे पहिल्या 3 ते 4 दिवसात, आठवड्याच्या शुक्रवारी थांबलेली असतात मुलं. स्वच्छ पाहिजे, याच्यामध्ये पाण्याची सोय, केराची टोपली, सतरंजा धुतलेल्या आणि कोरड्या असतात याची आम्ही काळजी घेतोच. काही ठिकाणी मुद्दामून प्लास्टिकच्या माठही असतात ठेवलेल्या त्याच्यासाठी. पण मुलांनाही स्वच्छतेच्या आणि टापटिपीच्या सवयी लावल्या पाहिजेत असं थोडंसं लक्षात आलंय. आणि आपापलं काम पूर्ण झालं तर त्या गोष्टी जागेवरती भरून ठेवणं करतात मुलं, पण जरा जास्त लक्ष द्यायला हवं असं लक्षात आलं याच्यातून. सुंदर प्रसन्न याच्यासाठी आमच्या इथे रोज सुशोभन केलेलं असतं, सजावट तर असतेच वर्गामध्ये. मुलांनी जे काम केलेलं असतं, चित्र असेल, रंगवलेलं असेल, फाडकाम असेल, ठसेकाम असेल, ते आठवडाभर वर्गामध्ये डिस्प्ले केलेलं असतं. त्यांना बरं वाटतं आणि शाळा सुटल्यानंतर आईला वर्गात येऊन मुलं सांगतात की आई हे बघ मी हे केलंय. विषयगोफ म्हणजे टॉपिकप्रमाणे चित्र लावलेली असतात. हा खरं म्हणजे आपल्या पुस्तकात सुद्धा खूप मोठा दिलेला टॉपिक आहे. वाद्य वाजवून प्रार्थना, बडबडगीत आणि याच्यासाठी ताल आणि याच्यासाठी इतर साहित्य किंवा साधनं वापरलेली असतात. या असं सगळं केलं जातं. आपण पहिली दुसरीसाठीही करूया असं आपण म्हणू. पवित्र म्हणजे उदबत्ती लावून प्रार्थना, सगळे सण भजन आता मासिक नियोजनात सांगितलेल्या प्रमाणे जर घेतलं तर पवित्र आणि सुंदर होईलच शाळेचं वर्गाचं वातावरण. शांतता म्हणजे गडबड गोंधळ न होता याच्यासाठी नियोजनाचा माझ्या मते खूप महत्त्वाचा भाग असतो. नियोजन तुमचं व्यवस्थित असेल आणि आदल्या दिवशी 4, 5, 6 पर्यंत थांबून काम केलेलं असेल तर वर्ग म्हणजे ते वर्गाचं काम जे असतं चालू ते शांततेत होतं. ताईंचा आवाज आणि बालकांचा आवाजही व्यवस्थित शांततेत असायला पाहिजे. प्रेमपूर्ण आणि सद्भावनापूर्ण या ज्या शेवटच्या 2 गोष्टी आहेत या खरं म्हणजे ताईंनी करायच्या आहेत आणि ताईचं अनुकरण मुलं आपोआप करतात. मूल्यांच्या गोष्टी सांगितल्या किंवा छोटी छोटी मूल्य ताईंनी कृतीतून दाखवली की हे मुलांना नक्की जमतं. या प्रशिक्षणामुळे माझा दृष्टिकोन रुंदावला, मला नवीन काही पैलू समजले. माझ्यावरती आता मी माझ्या शाळेतून एकटीच असल्यामुळे हे मला माझ्या सहकाऱ्यांना पाठवायचं आहे आणि मी पूर्व प्राथमिक विभागाची असल्यामुळे मी ज्या आलेल्या नाही आहेत त्या शिक्षकांच्या वतीनं सांगून टाकते की त्या नक्की सगळं करतील, पहिली दुसरीच्या शिक्षिका. आणि त्यासाठी भाई तुमच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी राहू द्या आणि प्रशिक्षणात सहभागी होऊ दिल्याबद्दल DES आणि विद्याभारतीचे मनापासून आभार. धन्यवाद.